सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची। पाकिस्ताननं भारताला आता थेट अणुबॉम्बची धमकी दिली आहे। सिंधू करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानचा घसा कोरडा पडणार आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानचा जोरदार थरथराट सुरू झालेला दिसतोय। पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांनी आता भारताला पोकळ धमकी दिली आहे। गौरी, शाहीन, गजनवी आणि 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठी ठेवल्याची दरपुक्ती अब्बासी करतायत। तैयार हो जाए। ये जो गौरी, शाहीन, गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा। ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए। परभणीमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या कारवर चुना फेकला। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते। दिलेलं आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाहूयात। 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही। बरोबर आहे, या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती, तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे, सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीवरनं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांनी चुना फेकत निषेध व्यक्त केलाय। शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारनं यू टर्न घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। तर भारताने सिंधू नदीचं पाणी आता रोखलेलं आहे आणि पाकिस्तानला पाठवणं हे पाणी बंद केलेलं आहे आणि त्यानंतर आता चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाल्याचा दावा सियालकोटमधील रहिवाशांनी केलाय। या रहिवाशांचा एक व्हिडिओ समोर आलाय। तर भारताने सिंधू नदीचं पाणी आता रोखलेलं आहे आणि पाकिस्तानला पाठवणं हे पाणी बंद केलेलं आहे आणि त्यानंतर आता चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाल्याचा दावा सियालकोटमधील रहिवाशांनी केलाय। या रहिवाशांचा एक व्हिडिओ समोर आलाय। गृहमंत्री अमित शहांकडून सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा शहांनी सूचना दिल्या। दुसरीकडे उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या सुरू आहेत। लष्कर प्रमुखांकडून देखील नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला गेलाय। काहीतरी मोठं घडणार आहे। अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश। काश्मीरमध्ये राफेलच्या घिरट्या। पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत भारत सरकारनं दिलेत। गृहमंत्री अमित शहांनी बैठकांचा सपाटा लावलाय। शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला। सर्व मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले। यादी मिळाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा सूचना अमित शहांनी दिल्यात। पाकिस्तानी नागरिक मोठी बातमी आहे। साताऱ्याच्या वाईमध्ये पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याने देशाबद्दल आक्षेपार्ह मजकूरही पोस्ट केलेला सध्या परिसरामध्ये, त्यामुळे तणावाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। एकीकडे आपण पाहतोय जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये अशा प्रकारचं स्टेटस ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर दिसते। आक्षेपार्ह मजकूर सुद्धा त्यानं खरं तर या झेंड्यासोबत पोस्ट केलेला होता। पाकिस्तानचा झेंडा त्यानं आपल्या स्टेटसवरती ठेवलेला होता। तरुणानं पाकिस्तानचा झेंडा स्टेटसवर ठेवल्यानं आता संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण देखील बघायला मिळतंय। मात्र पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आपल्याला दिसतेय, कारवाई सुद्धा केली जाते।